शिवसेना आमदार वाजत गाजत विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। तर गटनेतेपदी काँग्रेसकडून विखे पाटील यांची निवड झालेली आहे। उपगटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील करणार आहेत, तर विरोधी पक्ष नेतेपदाचा सुद्धा दावा करणार आहेत। थोड्याच वेळामध्ये हे अधिवेशन सुरू होते आणि थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतात ते विधिमंडळाच्या परिसरातून। आणि सध्या शिवसेनेचे जे आमदार आहेत नवनिर्वाचित वाजत गाजत केशरी फेट्यांमध्ये दाखल होत आहेत। आपल्याला ही दृश्य थेट मिळतात विधान भवन परिसरामधली। आपण बघतोय शिवसेनेचे जे नवनिर्वाचित सगळे आमदार आहेत ते केशरी फेट्यांमध्ये तिथे पोहोचलेले आहेत। वाजत गाजत हे सगळे आमदार तिथे येतात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी या परिसरामध्ये सध्या आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकी सध्या तिथली परिस्थिती आहे। अमित, हे सगळे शिवसेनेचे आमदार आहेत, हे केशरी रंगाच्या फेट्यामध्ये दिसतात, काय नेमकं वाजत गाजत येतात, काय याच्या मागचं नेमकं कारण आहे? ज्या प्रकारे 63 आमदार शिवसेनेचे या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि सध्याची जी सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर एक प्रकारचं छोटंसं शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल। आणि अर्थातच शिवसेनेचे आमदार हे पहिल्यांदा विधान भवनाच्या परिसरामध्ये आज प्रवेश करत आहेत, त्याच्यामुळे साहजिकच जल्लोष करत फेटे घालत ढोल ताशांच्या गजरामध्ये हे यांनी आज प्रवेश केला। प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांनी हार घातला आणि त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी विधिमंडळाच्या इमारतीमध्ये त्यांनी प्रवेश केला। थोडक्यात छोटंसं शक्ती प्रदर्शन सुद्धा केले। गेल्या 2 दिवसातील घडामोडी लक्षात घेतल्या भाजप बरोबरच्या आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच या विधान भवनात विधिमंडळाच्या परिसरात प्रवेश करत असल्यामुळे त्यांनी अत्यंत पूर्ण आणि आपली ताकद दाखवत प्रवेश केला आहे असं हे सगळं म्हणावं लागेल। अत्यंत जल्लोषाच्या वातावरणात सेनेनं आपली एंट्री विधान भवनात केली असंच म्हणावं लागेल। एकंदरीत अमित, गेल्या 2 दिवसांपासून ज्या अत्यंत काय म्हणजे टर्न्स अँड ट्विस्ट जसे येतात या सगळ्या वातावरणामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी वाजत गाजत विधान भवनात प्रवेश केलेला आपल्यावर नेते, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, एवढा जल्लोष कशासाठी? शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेची नियुक्ती झाली आणि आमच्या 63 आमदारांचा विधानसभेतील हा पहिला दिवस आहे, त्यामुळे जल्लोषात आम्ही विधान भवन परिसरामध्ये जातोय। काही शिवसेनेचे नेते आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल, एवढा जल्लोषात तुम्ही प्रवेश करताय, काय नक्की तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? आम्ही आज विधानसभेमध्ये पहिलाच दिवस आहे, प्रवेश करतो आहोत आणि आज शपथविधी आहे, याच्याकडे दुसरा आनंद आमच्यासाठी कुठचाही नसेल। बरं, आपण काय सांगाल, एवढा वाजत गाजत प्रवेश केलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे, नक्की काय हे शक्ती प्रदर्शन वेगळं काय आहे? वेगळं काय नहीं है। हमें गटनेता का अवसर दिया है, मैं उनको धन्यवाद देता हूँ, उनका आभार मानता हूँ। इस विधानसभा के सदन में शिवसेना के 63 एमएलए जो विधानसभा के सदस्य हैं, वो शिवसेना को अपेक्षित ऐसा काम, ये महाराष्ट्र की जनता को अपेक्षित ऐसा काम और ये महाराष्ट्र की जनता के जो समस्या और प्रश्न है उसको न्याय देने का काम इस सदन में करेंगे। और एक शिवसेना पक्ष प्रमुख जी की जो अपेक्षा है उसे खरा उतरने की कोशिश हम सब लोग मिलकर करेंगे। ये 63 एमएलए जो है एक टीम की तरह इस सदन में काम करेंगे। यही जोश 5 साल देखने मिलेगा, यही जोश 5 साल देखने मिलेगा। आज तो देखा है, उससे और बढ़ेगा। लेकिन क्या जोश सत्ता में देखने को मिलेगा या विपक्ष में देखने को वो मिलेगा? तो उद्धव जी का अधिकार है, ये निर्णय उद्धव जी लेंगे। शिवसेना की भूमिका कल उद्धव जी ठाकरे साहब ने घोषित की है और वो जल्दी आपके सामने आ जाएगी। मी आज महाराष्ट्राच्या साक्षीने खडसे मियांकरता एक खास हिरवी टोपी आणलेली आहे। मराठी शाळांमध्ये कोणी मागणी करत नसताना देखील आणि खडसे साहेबांचा शिक्षणाचे संबंध नसताना देखील जे पूर्वीच्या कुठल्याही मुस्लिम मंत्र्याला जमलं नाही ते खडसे साहेबांनी करून दाखवलं आणि मागणी नसताना मराठी शाळेमध्ये उर्दू शिकवण्याचा घाट घातला। यापुढे मराठी शाळेमध्ये उर्दू शिक्षकाची भरती होईल। मुसलमानाचा एक मुलगा जरी आमच्या मराठी शाळेत आला तर त्याला शिकवण्याकरता उर्दूच्या शिक्षकाची व्यवस्था करावी लागेल, मग त्याच्या नमाजाची व्यवस्था करावी लागेल। अशा प्रकारचा विचित्र निर्णय खडसे मियांनी घेतलेला आहे। त्यांनाही आम्ही हिरवी टोपी अर्पण करून महाराष्ट्राच्या मुस्लिमांच्या त्यांच्या सुरुवातीपासून घेतलेल्या भूमिकेबद्दल विधायक असेल का विकृत असेल माहीत नाही, पण मराठी शाळेमध्ये उर्दू शिकवण्याचा घाट घालून मागणी नसताना त्यांनी केलेली घोषणा ही अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे ही टोपी त्यांना बक्षीस देण्याकरता आम्ही आणलेली आहे। खडसे मियांना आम्ही ही टोपी आम्ही बक्षीस देणार आहोत आणि या महाराष्ट्रामधल्या नवीन शासनाचं
अशा पद्धतीने निर्माण झालेलं निर्णयाचं स्वागत करायचं का, त्या प्रकारे हा मी महाराष्ट्रापुढे हा विषय ठेवतोय. धन्यवाद. टोपी किसके लिए लाई है? खड़से साहब के लिए लाई है. मराठी शाळा, मराठी जितने स्कूल है वो शाळा में, पाठशाला में यांचं उर्दू नाव काय, सिखाने नाव का निर्णय खड़से साहब ने घोषित किया है. किसी ने मांग की नहीं, किसी ने पूछा नहीं, किसी ने बुलाया नहीं. इसका मतलब यही है कि एक भी मुस्लिम समाज का युवक अगर मराठी पाठशाला में प्रवेश लेता है तो उनके लिए एक शिक्षक को रखना पड़ेगा. फिर उस शिक्षक के लिए नमाज पढ़ने की बंदोबस्त करना पड़ेगा. शुक्रवार को उस स्कूल को 11 बजे से 2 बजे तक छुट्टी देने की सहूलत देनी पड़ेगी. ये सब खड़से मियां का जो कारोबार है, आज आमचे 63 आमदार निवडून आलेले जो किसी भी मुस्लिम धर्म के मंत्री ने किया नहीं था, वो एक कदम आगे डाल के उन्होंने पेक्षा जनतेची आमच्याकडून आहे ती जर का पाहिलीत तुम्ही तर याच्यात अनेक नवीन आमदार आहेत आणि जनतेला न्याय देण्यासाठी म्हणून आज ते शपथ घेणार आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघातल्या जनतेला आम्ही आपल्यामार्फत सांगू इच्छिते की त्यांनी जो विश्वास शिवसेनेवर टाकलेला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही 100% कटिबद्ध आहोत. आणि त्यामुळे ढोल ताशांच्या निनादामध्ये आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यामुळे जे संयुक्त महाराष्ट्रातल्या हुतात्म्यांची स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम काम करत राहणार आहोत. एक प्रश्न विचारणं साहजिकच आहे. आत्ताच्या क्षणाला सेनेची भूमिका काय आहे? भाजपबरोबर जाणार की नाही, काय आपलं म्हणणं आहे? या संदर्भामध्ये काल उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलंच आहे. काल माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शिवसेनेबरोबर तात्विक चर्चा होईल. मी एक ते मुख्यमंत्री आहेत पण राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये ही जी आमची अपेक्षा आहे ती कुठल्या खात्याची किंवा कुठल्या मंत्रिपदासंबंधात नाही आहे. ती तात्विकच भूमिका आहे याचं मी त्यांना नम्रतापूर्वक स्मरण करून देऊ इच्छिते. चर्चेला सुरुवात झाली का चर्चा पुन्हा एकदा थांबलेली की तुम्ही त्यांच्याकडे मला असं वाटतं की आता चर्चा थांबलेली आहे. चल, थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.